गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते। सृष्टौ या सर्गरूपा जगदन्विधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ति मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सा स्मद्वाचं प्रसन्ना विधि हरिगिरिशाराधितालङ्करोतु। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री जगदंबा माता की जय। मागच्या भागात आपण तृतीय स्कंद पूर्ण केलेला होता आणि आज आपण चतुर्थ स्कंदाला सुरुवात करत आहोत। आपण त्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र वर्णन ऐकलेलं आहे। आता रामरायानंतर आपल्याला श्रीकृष्ण चरित्र जन्मकथा पण या स्कंदामध्ये ऐकायला मिळणार आहे। बलराम श्रीकृष्ण यांच्या जन्माची कथा आता व्यासमुनी हे राजा जन्मेजय यांना सांगण्यास सुरुवात करतात। व्यासमुनी सांगू लागतात, ज्यावेळी या धर्तीवर दैत्यांचा भार वाढेल त्यावेळी श्री विष्णू अवतार घेऊन त्या दैत्यांचा नाश करतील आणि या पृथ्वीवरचा भार हलका करतील असा वर माता भगवतीने श्री विष्णूंना दिला आहे। त्या वराच्या प्रभावानेच द्वापार युगात दैत्यांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू यांनी श्रीकृष्ण यांचा अवतार धारण केलेला आहे। पण ही कथा ऐकण्यापूर्वी राजाच्या मनात अनेक शंका आल्या। राजा म्हणायला लागला, आमच्या कुलाची वृद्धी करणारे भगवान श्रीकृष्ण हे कारागृहात कसे जन्मले? वडिलांचे प्रेम त्यांना का मिळाले नाही? त्यांनी दुसरे राज्य निर्माण केले आणि मग ती द्वारका नगरी त्यांनी समुद्रात का बुडवली? सर्व यादव कुळांचा नाश ब्राह्मणाच्या शापाने झाला। स्वतः श्रीकृष्ण भगवंत असून तो नाश त्यांनी थांबवला का नाही? हे आणि असे अनेक प्रश्न राजा जन्मेजय यांच्या मनामध्ये होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी, शंकांचं निरसन करण्यासाठी व्यास मुनींना राजा जन्मेजय प्रार्थना करतात। व्यास मुनी सांगायला लागतात, त्यावर पुराणवेत्ता, वाणी विशारद अशी व्यास मुनींना विशेषण दिलेली आहेत या ग्रंथामध्ये। तर असे हे व्यास मुनी राजाला कर्माची गती अतिशय गहन असते। सर्व जीव हे कर्मरूपी बीजापासूनच उत्पन्न होतात आणि 84 लक्ष योनींचा फेरा त्या जीवाला पार करावाच लागतो। कर्मरहित जीव कधीच देह धारण करीत नसतो। शुभ आणि अशुभ किंवा मिश्र अशा सर्व कर्मांनी हे जीवन व्याप्त आहे। इतकंच काय, देवता सुद्धा या कर्मरूपानेच प्रगट होतात। त्यामुळे दैवाच्या अधीन होऊनच जीव जन्माला येत असतो। राग, द्वेष आदी सर्व भाव स्वर्गात सुद्धा असतात आणि ते सर्व देवता, मनुष्य, प्राणी, पक्षी या सर्वांमध्येही ते आढळतात। त्यामुळे कर्मबीज प्रधान या जगामध्ये कर्मबीजाची अनित्यता सदैव लक्षात ठेवावी लागते आणि त्याच बाबत म्हणजेच या कर्मबीजाबाबत चिंतन करत आपले नित्य कर्म करावे। जर विष्णू स्वतंत्र असते तर त्यांना वेगवेगळ्या पशु, पक्षी, मनुष्याच्या रूपात जन्म घ्यावाच लागला नसता। जन्म घ्यायचा म्हणजे देखील अतिशय कठीण गोष्ट आहे। आईच्या गर्भातील गर्भवास हा अत्यंत दुष्कर असतो। तरीही कर्मातून सुटका करण्यासाठी जन्म तर घ्यावाच लागतो आणि म्हणूनच हा गर्भवास चुकवण्यासाठी अनेक महान पुरुष राज्य सुखाचा त्याग करून तपश्चर्या करण्यासाठी वनात जातात, मुक्तीची प्रार्थना करतात। त्यामुळेच मनुष्य तप, यज्ञ, दान अशी शुभकर्म करून इंद्रत्व प्राप्त करून घेऊ शकतो। पण पुण्य क्षीण झाल्यानंतर इंद्राला देखील त्याचे राज्य सोडावे लागतेच। त्यामुळेच सर्व देवता ह्या त्रेतायुगात वानर रूपात प्रगट झाल्या आणि प्रभू रामचंद्रांना त्यांनी मदत केली आणि तेच सर्व द्वापार युगामध्ये कृष्णाच्या वंशातील यादव रूपात जन्मले।
त्याच श्रीकृष्णांची कथा मी आता हे राजा तुला सांगत आहे, तू ऐक असे म्हणून व्यास मुनी जन्मेजय राजांना सांगू लागले. मुनी कश्यप यांच्यापासून महान प्रतापी वसुदेव हे श्रीकृष्णाचे वडील जन्मले आणि कश्यप मुनींच्या पत्नी अदिती, आणि अदिती एक पत्नी आहे, तशीच अजून एक पत्नी आहे सुरसा, यांनी देखील देवकी आणि रोहिणी या 2 बहिणींच्या रूपात जन्म घेतला. त्यांना वरुण देवाने शाप दिल्यामुळे मनुष्य रूपामध्ये पृथ्वी लोकामध्ये जन्म घ्यावा लागला होता. त्यांना शाप का मिळाला ही कथा आता हे राजा मी तुला सांगेन असं व्यासमुनी सांगतात. एकदा महर्षी कश्यप यांनी वरुण देवांच्या कडची जी गाय आहे ती गाय यज्ञ कार्यासाठी मागून घेतली. ती रीतीनुसार यज्ञकर्म झाल्यानंतर मुनींनी ती गाय परत वरुण देवांकडे द्यायला हवी होती, पण त्यांनी तसं केलं नाही. वरुण देव स्वतः ती गाय मागण्यासाठी त्यांच्याकडे गेले, पण ती गाय त्यांनी परत दिली नाही. त्यावेळी वरुण देवांना कश्यप मुनींचा अतिशय राग आला आणि त्या कश्यप मुनींना वरुण देवानी शाप दिला, तू तुझ्या पत्नीसह मृत्यू लोकात जन्म घेशील आणि गोपालक बनशील. माझ्या गायीचे जे बछडे गायीसाठी हंबरत आहेत, दुःखाने व्याकुळ झाले आहेत, त्यामुळे तुझी पत्नी अदिती ही मृतवंध्या होईल आणि तिला कारागृहात राहावे लागेल. हे सर्वच मग वरुण देवानी तसंच जे काही घडलं हे सगळं ब्रह्माजींना जाऊन सांगितलं. मग ब्रह्माजींनी पण कश्यप मुनींना विचारलं, समजावलं, पण तरीही त्यांनी गाय काही परत दिली नाही. मग ब्रह्माजी म्हणाले की तुला हा वरुण देवांचा शाप हा भोगावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. तू साधीशी गोष्ट आहे की तुला गाय परत द्यायची आहे, तर तू ती गाय त्यांना परत देत नाहीस वरुण देवांना, तर आता तुला वरुण देवानी शाप जो दिला आहे तो तुला भोगावा लागेल. आणि कश्यपांची दुसरी पत्नी जी आहे दिती जी आहे तिचं नाव, तर त्या दितीने सुद्धा आदितीला शाप दिलेला आहे की तुझी 7 मुलं जन्माला येताच मरतील आणि तुला त्यांचं दुःख सहन करावं लागेल. आता राजा जन्मेजयला कश्यप मुनींच्या शापाचं कारण तर कळलं की पृथ्वीवर जन्म का घ्यावा लागला कश्यप मुनींना वसुदेवाच्या रूपात, परंतु ह्या दितीने आदितीला का शाप दिला ही या शापाचं कारण त्या कश्यप मुनींना काही जन्मेजय राजाला कळलं नाही. आणि मग आदितीला मिळालेल्या शापाचे कारण काय हे कळलं नसल्यामुळं व्यास मुनींना त्यांनी त्याबद्दल सांगण्याची प्रार्थना केली. व्यास मुनी सांगू लागले, कश्यप मुनींच्या ज्या 2 पत्नी होत्या त्यापैकी आदिती हिच्यापासून देवांचा जन्म झाला आणि दिती हिच्यापासून दैत्यांचा जन्म झाला. या दिती आणि आदिती या दोन्ही दक्ष प्रजापतींच्या कन्या आहेत. अतिशय सुंदर, रूपवान, गौरवशालिनी अशा त्या होत्या. इंद्र या तेजस्वी पुत्राची आदिती ही माता आहे. दितीला या तेजस्वी इंद्राला पाहून आपल्याही पोटी असंच एखादं सुंदर गोंडस बाळ व्हायला हवं असं तिच्या मनामध्ये सतत येत होतं. आणि या दितीने मग आपले मुनी कश्यप मुनी यांच्याजवळ ती कामना व्यक्त केली. कश्यप मुनींनी तिला एक व्रत करायला सांगितलं. त्या व्रताचं नाव होतं पयोव्रत. तर ते व्रत समजून घेऊन दितीने अतिशय तपश्चर्यापूर्वक ते व्रत पालन करण्यास सुरुवात केली. त्या व्रताच्या नियमांचे ती अतिशय काटेकोरपणे पालन करत असे. जमिनीवर झोपायचे, शौचकर्म सर्व पाळायचे, व्रतस्थ असं ती राहायला लागली. त्या व्रताचा महिमा म्हणून झालं असं की थोड्या दिवसांनी तिला दिवस गेले आणि ज्योतीसारखी दीप्तिमान तेजस्वी अशी ती दिती जास्त सुंदर दिसू लागली. आणि ते सर्व पाहून आदिती तिची जी सवत होती तिचा मस्तर वाटायला लागला आणि दितीला बघितलं की तिला अतिशय दुःख वाटायचं आणि ती त्याच्यामध्ये विचार करायची की आता हिला जर मूलबाळ झालं तर माझ्या मुलाचं कौतुक म्हणजे इंद्राचं कौतुक कमी होईल आणि हिच्या बाळाचं सगळेजण कौतुक करू लागतील. आणि या गोष्टीचा विचार करून ती त्या विचारामध्ये दुःखी राहायला लागली. मग तिने एके दिवशी आपला मुलगा जो इंद्र आहे याला बोलवलं आणि इंद्राने मग आपल्या आईचं दुःखी असं चेहरा पाहून विचारलं की तुला नेमकं काय दुःख आहे. त्यावेळेला इंद्राला
त्या अदितीने आपल्या मनातलं सगळं दुःख भीती ही बोलून दाखवली आणि मग इंद्राला सांगितलं की त्या अदितीच्या गर्भामध्ये जे गर्भस्थ जे बालक आहे तर त्याचा तू नाश करावास आणि त्यासाठी जे काही करावं लागेल ते तू कर. साम दान याचा वापर करून त्या गर्भस्थ बालकाचा तू नाश कर असे इंद्राला जणू काही त्या आदितीने आज्ञाच केली. आपल्या आईचे हे सर्व विचार ऐकून इंद्रालाही मग त्या आपल्या आईचं बोलणं जे आहे ते पटलं की आपलं वर्चस्व कमी होईल असं त्यालाही वाटलं आणि मग त्यांनी काही मागचा पुढचा विचार न करता तो आपली सावत्राई दिती हिच्याकडे गेला आणि तिला गोड बोलण्यानी असं तिला आश्वासन दिलं की मी तुझी सेवा करण्यासाठी इथे आलेलो आहे. ही जी दिती होती ती पण त्या गोडगोड बोलण्याला इंद्राच्या बोलण्याला भुलली आणि म्हणाली ठीक आहे माझं काही थोडंफार काम असेल तर तू ते करत जा आजपासून असं म्हणून तिने आपल्या सेवेसाठी म्हणून त्या इंद्राला तिथं ठेवून घेतलं. व्रतस्थ राहून अत्यंत कृश झालेल्या दमलेल्या या गर्भवती दितीचे पादसंवाहन सेवा इंद्र करू लागला. आपल्या दितीला थकलेली असल्यामुळे ह्या आपल्या आईला आता नक्कीच झोप लागेल असं म्हणून इंद्राने पण ती पाय चेपून द्यायची सेवा अतिशय मन लावून केली आणि या थकलेल्या दितीला खरंच झोप लागली. इकडे माता दितीला झोप लागली आहे याची खात्री करून घेऊन इंद्र त्याच्या वज्रासहित दितीच्या गर्भात अत्यंत सूक्ष्म रूप घेऊन दितीच्या गर्भात त्यांनी प्रवेश केला आणि दितीच्या गर्भातील बालकाचे 7 तुकडे केले. त्या तुकड्यामध्ये विखुरलेले सर्वच ते बालक जे होते ते रुदन करू लागले आणि इंद्र त्यांना मारुद म्हणजे रडू नका असं समजावू लागला. मारुद म्हणजे रडू नका. तरी ते काही ऐकेनात म्हणल्यावर त्या 7 तुकड्यांचे इंद्राने प्रत्येकी अजून 7 तुकडे केले. म्हणजे त्या दितीच्या गर्भाचे एकूण 49 तुकडे त्या इंद्राने दितीच्या गर्भामध्ये केलेले होते. आता हे 49 जे गर्भाचे तुकडे झालेले होते हे मरुदगण म्हणून प्रसिद्ध पावले. ते वायुदेवाचे सहकारी म्हणून आता सध्या पण ते आपल्याला म्हणतात ते कार्यरत आहेत. वायुदेवाचे सहकारी म्हणजे विजा कडाडतात पाऊस यायच्या आधी किंवा वादळ सुटतं. तर हे सगळं जे आहे ना पावसाच्या आधीचं जे सगळं जे करतात ते हे मरुदगण करतात. हे अतिशय युद्धप्रिय आहेत आणि देवतांना हे युद्धामध्ये मदत करतात असे हे मरुदगण. मग माता दितीला जेव्हा जाग येते तेव्हा इंद्राचे हे दुष्कर्म तिला कळते आणि तिला अतिशय दुःख होते, अतिशय रागही येतो आणि त्या रागाच्या भरातच ती आदितीला शाप देते की तुझेही 7 पुत्र जन्माला येताच मृत्यू पावतील आणि तुला स्वतःला सुद्धा कारावासात राहावं लागेल. आणि अशा प्रकारे ह्या कश्यप आणि आदितीला असे शाप मिळालेले आहेत. म्हणून या शापाची परिणिती म्हणून या दोघांनाही पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला आणि मनुष्य रूपामध्ये ते वसुदेव आणि देवकी या रूपामध्ये ते मानव योनीत जन्मास आले. अशा या सर्व कथातून आपण हेच जाणलं पाहिजे की कोणताही जीव जो आहे तो अगदी देवांपासून ते पशुपक्ष्यांपर्यंत सर्वच जण ज्याला जन्म आहे ते सर्व अहंकारापासूनच निर्माण झालेले आहेत. त्यामुळे राग, द्वेष, ईर्ष्या, असूया या भावनांपासून अलिप्त कोणीही राहू शकत नाही. पण या सर्वांपासून लांब राहावे यासाठी ते प्रयत्नपूर्वक आचरण शुद्ध करून माता भगवतीला शरण जाऊन आपला उद्धार नक्कीच करून घेऊ शकतात. अगदी म्हणजे भगवंत श्रीकृष्ण जे आहे ते पण अर्जुनाला जेव्हा गीता सांगतात की असं आपण भगवंताला शरणच गेलं पाहिजे की भगवंताला शरण गेल्यानंतर आपली कर्मातनं सुटका होती. त्याचप्रमाणे हे व्यासमुनी सुद्धा जन्मेजय राजाला सांगतात की आपला उद्धार करून घेण्यासाठी आपल्याला देवी भगवतीला शरण जावं लागेल. पण असे महात्मा या जगामध्ये दुर्लभ आहेत आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण सुद्धा स महात्मा सुदुर्लभ असं म्हणतात. गीतेमध्ये 7व्या अध्यायामधला जो 19वा श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंत सुद्धा म्हणतात की स महात्मा सुदुर्लभ. म्हणजे महात्मा हे दुर्मिळ असतात जगामध्ये. तर सज्जन लोकांना यामुळेच हे जग कायमच सत्ययुग वाटते, पण दुर्जन लोकांना सर्वच युगात कलियुगाचाच भास होतो.
जर आपली वासना शुद्ध राहिली तर मानव सुद्धा देवत्वाला पोचतो. मलिन वासना जी असते तिच्यामुळेच सर्वांचा नाश होतो आणि त्यामुळेच आपल्या धर्माला पण मलिनता येते. हेच सर्वथा सत्य आहे. या संदर्भातच राजा जन्मेजय यांना महर्षी व्यास मुनी नर आणि नारायण यांची कथा आता सांगायला लागतात. या नर आणि नारायण यांच्या कथेमध्ये भक्तराज प्रल्हाद जे आहेत ते भगवंतांचे भक्त आहेत, त्यांच्याबरोबर यांचं युद्ध झालेलं आहे. तर या संदर्भातल्या कथा आता आपल्याला जन्मेजय राजाला व्यासमुनी सांगतायत ते आपल्याला ऐकायला मिळतील. पूर्वीच्या काळी सृष्टी रचनेच्या वेळी ब्रह्माजींच्या हृदयापासून एक पुत्र जन्मला. त्याचे नाव होते धर्म. त्या धर्म नावाचा जो मुलगा होता त्यापासून सत्य संपन्न आणि सदा वैदिक धर्माचरण करणाऱ्या त्या धर्मापासून त्याला हरी, कृष्ण, नर आणि नारायण असे 4 पुत्र झाले. दक्ष प्रजापतीच्या ज्या 10 कन्या होत्या त्या त्यांच्या पत्नी होत्या आणि त्यांच्यापासून त्यांना हरी, कृष्ण, नर आणि नारायण असे 4 पुत्र झाले. त्यापैकी हरी आणि कृष्ण हे जे दोघे होते भाऊ ते दोघं योगाभ्यास शिकायला गेले आणि नर आणि नारायण हे जे होते ही 2 मुलं जी होती ही बद्रिकाश्रमामध्ये कठीण अशी तपस्या करण्यासाठी निघून गेले. हे दोघेही म्हणजे नर आणि नारायण सर्वश्रेष्ठ असे मुनी होते आणि तपस्वियांमध्ये ते श्रेष्ठ म्हणून गणले जात होते. ब्रह्मचिंतन करत गंगा नदीच्या तटावर तिथे त्यांनी 1000 वर्षांपर्यंत कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या या कठोर तपश्चर्येमुळे सर्व जग हे तप्त झालं. म्हणजे त्या तेज इतकं वाढलं त्यांचं त्या दोघांचं त्या साधनेमुळे की स्वतःचं शरीरच असं नाही पण सगळ्या जगातलं वातावरण सुद्धा तापू लागलं. मग हे सगळं बघून इंद्राला त्यांचा राग आला आणि मनातल्या मनात त्यांच्या मनात असे विचार येऊ लागले इंद्रदेवाच्या की या 2 मुनींनी हे तप जर असंच चालू ठेवलं तर माझं श्रेष्ठ आसन डळमळीत होईल. त्यामुळे काहीही करून यांच्या तपस्येमध्ये मला काहीतरी विघ्न उत्पन्न करावेच लागेल. आता यासाठी त्यांच्या त्या दोघांच्या मनामध्ये मला काम, क्रोध किंवा अत्यंत लोभ असं काहीतरी निर्माण करून मी त्यांच्या तपश्चर्येचा भंग करण्याचा प्रयत्न करेन आणि याचाच विचार मनात घेऊन इंद्रदेव आपल्या ऐरावतावर स्वार होऊन त्या मुनींच्या तपश्चर्येच्या ठिकाणी जातात. तिथे पोचल्यावर त्यांनी नारायण मुनींना प्रथम पाहिले. तपाच्या अत्यंतिक प्रभावाने तप्त दीप्त असलेले शरीर असे ते मुनी त्यांना सूर्यासारखे तेजस्वी असे दिसत होते. त्या दोन्ही मुनींचं तेज ब्रह्मा आणि विष्णूजींसारखंच जणू काही वाटत होतं असं इंद्राला वाटायला लागलं. नेमकं हे काय कार्य सिद्ध करणार आहेत? इतकी कठीण तपश्चर्या करून यांना काय सिद्ध करायचं आहे असे अनेक विचार इंद्राच्या मनामध्ये त्यावेळी येत होते. शेवटी इंद्राने त्या दोघांनाही स्वतःच जाऊन सांगितले की दोघही मुनी तुम्ही उठा. तुमच्या तपश्चर्येमुळे मी तुम्हा दोघांनाही प्रसन्न झालो आहे आणि तुमच्या कार्यसिद्धीसाठी मी तुम्हास कोणताही अप्राप्य असा वर मी देऊ शकतो. तुम्ही फक्त मला सांगा की तुम्हाला काय हवे आहे. इंद्राने इतके विश्वासाने त्यांना सांगितले पण ते दोघेही नर आणि नारायण हे दोघेही मुनी त्यांचं त्या ध्यानमग्न दृढचित्त अशा अवस्थेतून बाहेर न येता स्वस्थ राहिले, शांत राहिले. ते काहीच बोलले नाहीत. आणि हे सगळं पाहून आता इंद्रदेवांना अतिशय राग आला आणि त्यांनी भयदायिनी मोहिनी माया जी आहे ती उत्पन्न केली. म्हणजेच वाघ, सिंह अशा हिंसक प्राण्यांना उत्पन्न केले आणि त्यांना घाबरवण्याचे काम केले. तसंच अत्यंत मुसळधार पाऊस, वादळ, वारा, अग्नी असं निर्माण केलं आणि त्या मुनींना भीती दाखवून वश करण्याचा प्रयत्न केला. पण इंद्रदेवांचे हे सर्व प्रयत्न निष्फळ गेले आणि कंटाळून ते आपल्या स्वर्गलोकात पुन्हा निघून गेले. त्यांच्या प्रयत्नांना काहीच फळ आले नाही कारण हे दोघेही मुनी महाविद्या, आदिशक्ती, सनातनी सर्व लोकांची स्वामिनी असलेल्या, तिन्ही लोकांची स्वामिनी असलेल्या अद्भुत अशा पराप्रकृतीचे ध्यान ते करत होते. जे लोक कोणत्याही इच्छित आपल्या असे वासनेशिवाय शुद्ध मनाने किंवा निर्दोष मनाने मातेची उपासना करतात त्यांना त्यांच्या साधनेतून कोणीही विचलित करू शकणार नाही अशी ती साधना असते असं
जन्मेजय राजाला व्यासमुनी सांगत आहेत. आता राज्यात परत गेल्यावर इंद्रदेव शांत बसले नाहीत. त्यांच्या मनात मुनींच्या तपश्चर्या भंग करण्याबाबत सदैव विचार चालू होते. आणि काही काळानंतर त्यांना एक विचार सुचला आणि त्यांनी त्यांच्या राज्यातील कामदेव, रती आणि वसंत ऋतूला बोलवून घेतले आणि ताबडतोब बद्रिकाश्रमाच्या परिसरात जाऊन तुमच्या कामासक्त बाणांनी ह्या दोन्ही मुनींना घायाळ करा, त्यांचे चित्त विचलित करा, त्यांची तपश्चर्या भंग करा अशी इंद्रदेवानी त्यांना आज्ञा दिली. पण अगदी कामदेव सुद्धा ही त्यांची तपश्चर्या भंग करू शकले नाहीत. अवेळी आलेल्या वसंत ऋतूने देखील त्यांचे चित्त विचलित झाले नाही. मग त्यावेळी त्या दोघांनी नर आणि नारायणांनी असा विचार त्या एकमेकांशी बोलायला लागले की आता अवेळी हा वसंत ऋतू कसा काय आलेला आहे. वसंत ऋतूची चाहूल आणि रमणीय वातावरण असं अचानक या परिसरामध्ये बदल कसा काय झालेला आहे. अप्सरांचं गायन, सुगंधित फुलांचा वास, असं सर्वत्र मनोहर वातावरण इथं अचानक कसं काय निर्माण झालं. आणि त्यांचं हे बोलणं चालू असतंच तेवढ्यातच तिथे कामदेव, मेनका आणि तिच्या सख्या म्हणजे इंद्राच्या दरबारातल्या ज्या अप्सरा आहेत त्यांची नावं आता यांनी सांगितलेली आहेत. मेनका, रंभा, तिलोत्तमा, पुष्पगंधा, सुकेशी, महाश्वेता, मनोरमा, प्रमद्वरा, गीतज्ञ, सुहास्य करणारी घृताची, चंद्रप्रभा, कोकिळ कंठी अशी विद्युन्माला, अंबुजाक्षी अशी कांचनमालिनी या आणि अनेक इंद्राच्या दरबारातील अप्सरा तिथे त्यांच्याकडे येत असतात असं त्यांनी त्या दोघं नर आणि नारायण या मुनींनी पाहिलं. त्यांची संख्या एकूण 16,050 अशी होती. ह्या 16,050 सुंदर सुंदर अप्सरा तिथे आल्याचे पाहून मुनी नर आणि नारायण दोघेही अत्यंत आश्चर्यचकित झाले. त्या दिव्य रूपगंधाच्या अलंकाराने विभूषित अशा सुंदर अशा देवलोकीच्या त्या अप्सरा त्या मुनींच्या अगदी जवळ आल्या. त्यावेळी नारायण मुनींना निश्चितच हे काम इंद्रदेवाने आपली तपश्चर्या भंग करण्यासाठी केले आहे हे लगेच लक्षात आले. पण आश्रमात आलेल्या ह्या सर्व आपल्या अतिथी आहेत. आपण त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे. अतिथींचा सत्कार करावा. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा सत्कार केला आणि इंद्राच्या विचारांना समजून या सर्व अप्सरांच्याही वरचढ अशी अजून एक स्वरूप सुंदरी अशी देवांगना त्यांनी आपल्या तपबळाच्या साहाय्याने आपल्या मांडीपासून निर्माण केली. गुरुप्रदेशापासून निर्माण झालेली ही दिव्य अप्सरा उरूपासून निर्माण झाली म्हणून तिचं नाव उर्वशी असं पडलं. आणि तिच्या त्या अनुपम अतुलनीय अशा सौंदर्याला पाहून त्या तिथल्या सर्व अप्सरा अतिशय आश्चर्यचकित झाल्या. आणि नारायण मुनींनी ह्या उर्वशी सारख्याच अजून खूप सुंदर अशा अप्सरा ज्या स्वर्गातून आलेल्या होत्या 1650 तेवढ्याच त्या अजून त्यांनी पण निर्माण केल्या. त्या सर्व अप्सरा मुनींच्या समोर हात जोडून उभ्या राहिल्या. हे सर्व दृश्य पाहून स्वर्गातील इंद्रांच्या अप्सरा ज्या होत्या, इंद्रदेवाच्या अप्सरा ज्या होत्या त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आणि त्या दोघेही मुनींना नर आणि नारायण यांना शरण आले आणि म्हणू लागल्या की आपण दोघेही विष्णूचे अंश अवतार आहात असं आता आम्हाला लक्षात आलेलं आहे. पण इंद्रदेवानी आम्हाला इथे येऊन तुमची तपश्चर्या भंग करण्याचं काम सांगितलेलं होतं. कुठलं तरी पुण्यच जणू काही आमचं फळाला आलं कुठल्याच्या जन्मातलं. म्हणून या कामाच्या निमित्ताने का होईना आम्ही तुमच्या आश्रमामध्ये आलो आणि तुमच्यासारख्या मुनींचं आम्हाला दर्शन मिळालं. मागच्या जन्मातलं संचित पुण्यच जणू काही आमचं फळाला आलं आहे असं आम्हाला वाटतंय. त्या शरण आलेल्या देवांगनांचा हा नम्रपणा पाहून त्या मुनींनी त्या अप्सरांना वर मागण्यास सांगितला. त्यावेळी त्यांनी मुनींना आमच्या सर्वांचा पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार करा असा आशीर्वाद देण्यास सांगितले. आम्हाला आपण आपल्या चरण कमलांची सेवा करण्याची संधी द्यावी अशा त्या इंद्राकडून आलेल्या ज्या अप्सरा होता त्यांनी प्रार्थना केली. तुम्ही सर्व समर्थ मुनी आहात तरी आपण आमचा त्याग न करता, आम्हाला कोणताही शाप न देता, आमच्यावर क्रोध न करता आमचा स्वीकार करावा असं आम्हाला वाटतंय असं त्या सर्वजणी म्हणाल्या. त्या सर्वजणींचं हे मनोगत ऐकून नारायण मुनी त्यांना म्हणाले की 1000 वर्ष तप करून
कठोर तपश्चर्या मी केलेली आहे. त्याला सांसारिक सुखासाठी मी नष्ट करू शकणार नाही. आणि या सगळ्यांवरच नारायण मुनी आता क्रोधित झालेले आहेत. आणि तो क्रोध पाहून नर जे असतात, नर मुनी जे असतात, ते त्यांना समजावू लागतात. आणि या क्रोधाने काहीच साध्य होत नाही, उलट नाशच होतो असं ते समजावतात. हे नारायण मुनी याच क्रोधामुळे आपले भक्तराज प्रल्हाद यांच्याशी आपण हजारो वर्ष आपल्याला युद्ध करावं लागलं होतं. आणि आपल्याला त्यातून महान क्लेशच निर्माण झालेला होता, तो सहन करावा लागला होता. त्यामुळे आता तुम्ही हा क्रोध जो आहे तो शांत करा, असं नर जे मुनी असतात ते नारायण मुनींना समजावू लागतात. आणि मग नारायण मुनींचा क्रोध शांत झाल्यावर त्या सर्व अप्सरांना ते परत स्वर्गलोकात जाण्यासाठी समजावून सांगतात. आणि नारायण मुनी जे आहेत त्यांना म्हणतात की हे अप्सरांनो, तुम्ही माझ्यावर कृपा करा. मी माझं हे ब्रह्मचारी व्रत जे आहे त्या व्रताचं तुम्हीच रक्षण करा. 28व्या द्वापार युगात मी या पृथ्वीवर अवतार घेऊन तुम्हा सर्वांचा स्वीकार करेन असं आश्वासन ते नारायण मुनी त्यांना देतात. आणि तुम्ही पण सर्वजणी जे आहेत त्यावेळी राजांच्या कन्यांच्या रूपात या पृथ्वीवर जन्म घ्याल आणि माझ्या पत्नीच्या रूपात मला प्राप्त व्हाल असा आशीर्वाद, आश्वासन असं देऊन त्या सगळ्या अप्सरांना ते परत पाठवतात. आणि त्यांच्या बरोबरच उर्वशी आणि इतर ज्या अप्सरा त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या असतात तर त्या देखील इंद्रांच्याच सेवेसाठी स्वर्गामध्ये पाठवतात. असे हे धर्मात्मा नारायण आणि नर हे दोघेही पुन्हा त्यानंतर तपश्चर्या करण्यामध्ये मग्न होतात. इंद्राला देखील सर्व अप्सरांना पाहून अत्यानंद होतो आणि इंद्रदेवही नारायण मुनींची प्रशंसा करू लागतात आणि प्रसन्न होतात. आता ही कथा ऐकल्यानंतर जन्मेजय राजाला पुन्हा मनात प्रश्न पडतो की या नारायण आणि नर या दोन मुनींचे म्हणजे जे इतके शांत आणि तपस्वी असे जे वृत्तीचे जे मुनी आहेत त्या मुनींचं आणि भक्तराज जो प्रल्हाद आहे दैत्य कुळामधला जरी असला तरी तो महाविष्णूंचा तो भक्तच आहे. तर त्यांच्याबरोबर यांचं युद्ध का झालं असावं याबद्दल हे व्यासमुनी तुम्ही मला सविस्तर सांगा अशी जन्मेजय राजा व्यासमुनीला प्रार्थना करतात. मग व्यासमुनी ती कथा सांगायला सुरुवात करतात. त्या दोघांमध्ये वैर का उत्पन्न झाले आणि या दोघांची वैर होण्यासाठी नेमकी भेट कुठे झाली हे शांत मुनी आणि हे भक्तराज प्रल्हाद यांना क्रोधाने कसं काय गाठलं या अनेक प्रश्नांची उकल व्यासमुनींनी आता कथेतून केलेली आहे. जेव्हा नृसिंह भगवान यांच्या हातून प्रल्हादांचे वडील दैत्यराज हिरण्यकश्यपू यांचा वध झाला त्यावेळी वडिलांचे राज्य भक्तराज प्रल्हाद यास मिळाले. नृसिंह भगवान यांनी पाताळ लोकाच्या राज्याचा स्वीकार करावा असं म्हणून त्यांना सिंहासनावर बसवले. आणि प्रल्हाद जो राजा झाला त्यांनीही त्याची प्रजा जी आहे ती अतिशय प्रेमाने आणि आनंदाने एखाद्या मुलाला सांभाळावं तशी ती प्रजा ते भक्तराज प्रल्हाद जे आहे ते सांभाळू लागले. एकदा असं झालं की त्यांचं राज्य हे सुरळीत चालू होतं आणि इकडे पृथ्वी तलावर महर्षी च्यवन जे आहेत ते नर्मदा मैयामध्ये स्नान करावं म्हणून तिथे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर एक व्यारुतेश्वर नावाचं एक तीर्थ आहे त्या ठिकाणी ते पोचतात. आणि त्या ठिकाणी स्नानासाठी ते पाण्यात उतरतात. पाण्यात उतरल्याबरोबर तिथं एक भयंकर सर्प तिथे येतो आणि नागराज तो आणि त्यांनी त्या च्यवन मुनींना तो पकडतो. तो नागराज त्या मुनींना घेऊन ओढत ओढत पाताळात घेऊन जातो. त्यावेळी अत्यंत भयभीत झालेले च्यवन मुनी जे आहेत ते भगवान विष्णूंचे स्मरण करतात. त्या क्षणी तो अत्यंत विषारी असा सर्प विषहीन होऊन जातो आणि त्या सर्पाने स्वतःची अशी दयनीय झालेली अवस्था पाहिली आणि आपल्या शरीरातली शक्ती जणू काही गेली का काय असं त्याला वाटायला लागलं आणि त्यांनी घाबरून त्या मुनींना तिथंच सोडून दिलं. मग त्या मुनींना तिथल्या त्या पाताळ लोकातल्या
ज्या नागकन्या होत्या त्या नागकन्यांनी त्या मुलींची अत्यंत आदराने पूजा केली. आणि नंतर च्यवन मुनी त्या नागलोक आणि दानव लोकांच्या राज्यात सहज इकडे तिकडे बघत असं भटकू लागले. एके दिवशी हा राजा जो आहे प्रल्हाद, त्या प्रल्हाद राजांना च्यवन मुनी हे दृष्टीस पडतात. आणि मग त्या च्यवन मुनींची हे प्रल्हाद जे आहेत राजे, त्यांनी आस्थेने त्यांची विचारपूस केली, त्यांची पूजा केली. आणि माझ्या राज्यामध्ये आपण येण्याचे कारण काय असं त्या च्यवन मुनींना विचारलं. मग च्यवन मुनींनी त्यांना घडलेली सगळी हकीकत सांगितली. आणि मी भगवान विष्णूंचा भक्तच आहे, तुम्ही पण त्यांचेच भक्त आहात आणि मी पण त्यांचाच, त्यामुळे मला तर तुमचं दर्शन घेऊन खूप आनंद झाला आहे असं ते मुनी प्रल्हाद राजाला सांगतात. आपल्याप्रमाणे हे पण विष्णूंचेच भक्त आहेत ही गोष्ट कळल्यावर राजा निश्चिंत होतो. तोपर्यंत त्याला असं वाटत होतं की हा कुणीतरी शत्रूचा दूत वगैरे आलेला आहे आपल्या राज्यामध्ये आणि इकडे तिकडे भटकून आपल्या राज्याची पाहणी करून काहीतरी आपल्यावर स्वारी करण्यासाठी तो काहीतरी हे करतोय का, टेहळणी करतोय का असं त्यांना वाटायला लागतं. आणि म्हणून ते त्याची चौकशी अगदी कसून करतात. पण शेवटी चौकशी अंती त्यांना कळतं की हे विष्णूंचे भक्तच आहेत. आणि मग त्यांचं आदरातिथ्य वगैरे सगळ्या झाल्यानंतर माता राजा हा भक्तराज प्रल्हाद जो आहे तर त्यांनी पृथ्वीवर जसं नर्मदा मैया हे एक तीर्थ आहे, त्या तीर्थाची महिमा जशी अतुलनीय आहे तसंच अजून काही तीर्थ तुम्हाला माहिती आहेत का हो असा प्रश्न विचारला. आणि त्या तीर्थांची माहिती किंवा सगळं देण्यासाठी म्हणून च्यवन मुनी त्यांना ती आपल्या पृथ्वी तलावर जे काही तीर्थक्षेत्र आहेत त्यांची महती आणि माहिती हे सांगू लागतात. तर आता ही तीर्थक्षेत्राची माहिती त्यांनी काय काय सांगितली, कोणकोणत्या तीर्थक्षेत्रामध्ये त्यांचं महती त्यांनी सांगितली आहे, तो जो कथाभाग आहे तो आपण पुढच्या भागात बघूया. आणि क्षमा स्तोत्र घेऊन आपण आजचा भाग झालेला हा जो भाग आहे आपण मा भगवतीच्या चरणी अर्पण करूया. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. ओम श्री जगदंबार्पणमस्तु. मा भगवतीच्या चरणी झालेली कथा अर्पण करू आणि पुढचा कथाभाग ऐकण्यासाठी आपण पुढच्या भागात भेटू. जय शंकर.